यानंतर सामना होईल तो सुधीर मालवण आणि मायलेवाडी. रेडी राहायचं आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव निघाली आहे. मॅचची लिडिंग आहे. त्यानंतर चेंडूचा प्रवास हा ऑन साइड क्षेत्रात एका धावचा झालाय. श्री गणेश झालाय. सुंदर फटका, ट्रॅकिंग फटका निघालाय. चौकारासाठी आक्रमण केलं गेलंय. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय मैदानावर. अमृतच्या माध्यमातून आलाय चौकार. 5 धावा धावपल कव्हर. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. चौकार आला त्यानंतर मात्र सिंगल निघाली आहे. हे क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूवर आपण षटकार चौकार मारू शकत नाहीये. प्रत्येक चेंडूवर आपण एक एक धाव नक्कीच घेऊ शकतो. एक धाव निघाली एका धावसंख्येनं. सांघिक धावसंख्या धावपल कव्हर 7 धावा. परंतु चेतन पवाराकडे क्षमता आहे. पुन्हा एकदा सिद्ध करू शकतो. सुंदर फटका. पंचांचा इशारा येतोय फक्त एका धावेत. पंच म्हणते 1-1. ओके. एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या वधारते. 8 बनल्यात. शेवटचं चेंडू मयूरकडे क्षमता आहे. मयूरनं बरेच मैदान घालवले. पुन्हा एकदा पुढे संख्याचा प्रयत्न. एक धाव निघाली एका धावसंख्येनं. पहिल्या षटकाची झाली आहे. सांगायचा धाव पलकावर 9 धावा. ओंकार गोलंदाजी मार्कवर मिळतोय. महत्वपूर्ण षटक घेऊन दुसरं षटक. यावेळी मात्र एक धाव निघाली आहे. एका धावसंख्येनं दुहेरी धाव फलक पाहायला मिळतोय. तर 10 धावा धाव फलकावर. यावेळी पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त एक धाव निघाली आहे. थोडासा उशीर घेतो. एक धाव पुन्हा एकदा निघते. 12 या मैदानावर सलामीची जोडी. दोन्ही युवा खेळाडू आहेत. माडकेवाडी संघाचं हे भवितव्य आहे. दोन्ही युवा खेळाडूंना या ठिकाणी संधी दिली गेली आहे. एक धाव पुन्हा एकदा निघते. 3 चेंडूंच्या अखेरीस 13 बनल्यात. पुन्हा एकदा एक धाव. 14 झाल्यात. 4 चेंडूंच्या अखेरीस 14. पुन्हा एकदा एक धाव. 5 चेंडू 15. सुंदर फटका. देखणे क्षेत्ररक्षण निखिल याच्याकडनं देखणे क्षेत्ररक्षण. चेंडू निर्धावाला शेवटचा सांघिक धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते ते 15. पहिल्या षटकात 9. त्यामुळे एक चौकार आलाय. त्यानंतर मात्र वापसीचं बिगुल वाजलंय. सुंदर गोलंदाजी नामी संधे. या ठिकाणी हादरा बसलाय. सुंदर गोलंदाजी करतोय तेवढं देखणे क्षेत्ररक्षण कुंभारमाठ संघाचं. आणि या ठिकाणी पहिला हादरा बसलाय मैदानावर. रनआउट स्वरूपात. न्यू बॅटर. बॅट्समनचं नाव साहिल. यस. एक धाव एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे. शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. अमृतकडे क्षमता आहे. एक चौकारानं खेळतोय. यावेळी मारा खरा फटका. बॅक ऑफ लेनचा वापर यावेळी यशस्वी झालाय विराटचा. पाहिलंय की कशा प्रकारे फ्रंट फुटला येऊन खेळतोय. त्यानंतर 16. 3 चेंडूंच्या अखेरीस 16. 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मात्र अजून एक हादरा. वापसी करतोय कुंभारमाठ संघ. एक धाव. बॅकफुट पंच पाहायला मिळते. ऑन साइडच्या दिशेने चेंडूचं मार्गक्रमण. 17 झाले. पुढे चेंडू. यावेळी सुंदर फटका. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावांचा फटका निघालाय. सांघिक धावसंख्या 19. 20 धावांची गरज आहे. गोलंदाज आहे बॉक्स टाईप अंडर क्रिकेट विश्वातील आणि तो सज्ज झालाय. समोर असेल ओंकार. यावेळी पंचांचा नोटचा इशारा. टोटल 2 धावा. अति घाई थोडीशी संकटात गेली आहे. 20चा पाठलाग.
सुधीर सेवन संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. स्ट्रायकिंगच्या दिशेने आहे तो ओमकार. समीकरण आता मात्र सोपं झालंय थोडस एका नो चेंडूनं. यावेळी मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत प्रतीक्षा केली गेली, त्यानंतर मात्र स्टिअर केलाय ऑन साइड ऑफ साइडच्या दिशेनं. एक धाव निघाली आहे. पुन्हा एक धाव. हमारे अंकल यहाँ पर मौजूद हो चुके हैं. अंकल आपका स्वागत है. सुंदर फटका पुढे जाण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. एक धाव निघाली आहे. बरेच सामने बाकी आहेत. विनंती आहे सर्व खेळाडूंना विनंती करतोय पुन्हा एकदा एक धाव. एका धावसंख्येनं धाव फलकावर 7 धावा बनल्यात. पहिला चेंडू खराब होता, त्यानंतर मात्र सुंदर गोलंदाजी केली आहे, परंतु तो चेंडू खराब निघाल्याचा फायदा हा कुंभारमाठ संघाला झाला. यामध्ये सुंदर फटका रनआउटची नामी संधी असेल, पाहावं लागेल. एक धाव जरूर निघाली आहे. पहिल्या षटकाची झाली आहे सांगता. धाव फलकावर धावा 8. यावेळी मात्र सुंदर फटका. एक धाव निघाली एका धावसंख्येनं. आलाय गोलंदाजी मार्कवर. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. एक धाव निघाली आहे. विराज स्ट्राईकला आहे. विराजकडे कल्पकता आहे. प्रत्येक चेंडूवर एक धाव घेण्याचा त्याचा मानस आतापर्यंत यशस्वी राहिला आहे आणि चांगली साथ दिली आहे ओमकारला. टॅप स्वरूपात एक धाव. धावफलकावर 1ने वाढ होते. 11 बनल्यात. अजूनही 9 चेंडू 9 धावांची गरज आहे. 9 चेंडू 9 धावांची गरज. यावेळी चेंडू निर्धाव. आता मात्र क्रिकेट आहे. जर तरला क्रिकेटच्या पटलावर स्थान नाही आहे. यावेळी मात्र खराब फटका. हादरा बसलाय मैदानावर. वापसीचं बिगुल वाजलंय ते माडचेवाडी संघासाठी. एक धाव. एका धावसंख्येनं समीकरण बदललंय. पहिल्या 2 षटकांची सांगता 12 धावा धाव फलकावर वापसी करतोय माडचेवाडी संघ. भाऊ गावड्यानं सुंदर गोलंदाजी केली आहे. भाऊ साठी असेल 6 चेंडू 8 धावा. क्रिकेट आहे. कोणता संघ या सामन्यात बाजी मारतोय पाहावं लागेल. यस ओके. एक धाव निघाले. एका धाव संख्येनं 5 चेंडू. सुंदर फटका. देखणं फटका निघालाय. देखणं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव निघाली. एका धाव संख्येनं समीकरण बदललंय. 4 चेंडू 6 धावांची गरज. नोंदवेल का? माडचेवाडी संघ पाहावं लागेल. एक धाव अजून निघाली आहे. 75-06 विनय स्ट्राईकला आलाय. 83. चला सुधीर सेवन मालवण आपण लगेच बाजूला येऊन थांबा. मायनेवाडी संघ आपण सुद्धा बाजूला येऊन थांबा. लगेच सामना होईल. एकच धाव. एका धाव संख्येनं समीकरण बदललं आहे. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. या चेंडूवर काय लिहिलंय पाहावं लागेल. मयूर आणि ओमकार. यावेळी मात्र थोड्याशा मार्जिन होतोय हा फटका. सुंदर फटका जरूर होता, परंतु नियमबाह्य फटका झालाय.
यावरून आपला सुंदर फटका आला चौकार निखिलच्या माध्यमातून. वा भाई वा, फुल टॉस चेंडू आणि फुल टू लॉस प्रतिस्पर्धी संघाला करून जातोय. अर्थातच निखिलने सुंदर फटका खेळला. सामन्यावर विजयाची संपादन केली आहे ते गणेश मोती मालवण कुंभ.